रमेश, उद्योग मंत्री उदय सामंत आता आपल्या सोबत असणार, आपण ते त्यांच्याशी महत्वाची बैठक झालेली आहे. मनसेचे नेते तुमच्याशी चर्चा केली, काय चर्चा झाली? युती संदर्भात पुढचं पाऊल उचललंय का? नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की मनसेचे नेते संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एका नवी मुंबईतल्या विकास कामासाठी भेटायला आलेले होते. गेली 2-3 वर्षापासून मी तिथं पालकमंत्री असल्यापासून एका फूल बाजाराच्या संदर्भामधला त्यांचा एक विषय होता, तो अजून पूर्ण झालेला नव्हता. तर त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते. माननीय उपमुख्यमंत्री सह्याद्रीला बैठकीला गेल्यामुळे ते भेटू शकले नाही आणि त्याच्यानंतर याबाबतची सविस्तर चर्चा मी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब, संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी केलेली आहे. महायुतीच्या फुलाच्या तोरणामध्ये मनसेला सामील करून घेताय का? महायुतीच्या बाबतीमधला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. आज राजसाहेब देवेंद्रजींना भेटले ही देखील एक पार्श्वभूमी आहे, परंतु ती भेट का होती आम्हाला समजू शकलेली नाही. पण ही भेट नवी मुंबईच्या एका विकास कामासाठी होती. युतीसाठी सकारात्मक पाऊल आहे का? युतीसाठी सकारात्मक पाऊल आहे मनसे शिवसेना? राजसाहेबांच्या संदर्भातली भूमिका एकनाथ शिंदेसाहेब घेतील. ते दोघेही नेते आहेत, ते दोघं चर्चा करतील. परंतु सकाळी देखील मी सांगितलं की माननीय राजसाहेब जर महायुतीसोबत आले तर नक्की आमचा फायदा होईल. दोन ठाकरे आजच्या बैठकांचं टायमिंग, एकीकडे राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस हा फक्त तुम्ही सांगताय हा फक्त योगायोग समजावा की आजच्या दिवशी दोन्ही भेटी झाल्या. एक महत्वाची भूमिका अशी आहे की या युतीच्या बाबतीमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजी भाजपच्या तर्फे निर्णय घेतात, एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेच्या मार्फत निर्णय घेतात आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत निर्णय घेतात. पण एकच मला सांगायचं आहे की मी 2 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाहीत, त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमानत नाही हे सिद्ध केलेलं आहे. अनेकदा अशा प्रकारचे योगायोग भेटून आपल्याला होताना पाहायला मिळाले. शेवट कुठे युतीमध्ये होताना दिसत नाही. आपण युती महायुती आणि बैठका याची सांगड आपण नको घालूया. देवेंद्रजी आणि राजसाहेबांची बैठक का झाली हे तेच दोघं जाहीर करू शकतात आणि आजची बैठक इथं मुक्तागिरीवर का झाली हे मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या बैठकांचं आणि महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीचा काहीही संबंध नाही. पण एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि राजसाहेबांचे हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. त्यांनी एकाबरोबर सोबत काम केलेलं आहे, एकाच विचाराचे ते आहेत. त्याच्यामुळे ते महायुती करायची की नाही हे 2 नेते ठरवतील. देवेंद्रजींची राजसाहेबांबरोबर भेट झालेली आहे, त्यांच्या भेटीचं विश्लेषण ते दोघं करतील. तुम्ही याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सामंत साहेब तुम्ही याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 3 वेळा वेगवेगळ्या वेळी भेट देखील घेतली. मी 4थ्यांदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर भोजनासाठी तिथे गेलेलो होतो. पण मी तिथं 3दा गेलो, खिचडी खाल्ली म्हणून देखील माझ्यावर टीका झालेली होती. पण ती खिचडी जी होती ती घरगुती खिचडी होती, करोनामधली भ्रष्टाचार केलेली खिचडी नव्हती. युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी त्याच्यामध्ये कुठचे साबुदाणे टाकायचे, मिरच्या टाकायच्या हे सगळं 3 नेते ठरवतील आणि महायुतीची चर्चा हे 3 नेते करतील. आजची दोन्ही बैठका ज्या आहेत ह्या योग तुमच्या भेटीमुळे विरोधकांना मिरच्या लागल्या, त्याबद्दल तुमच्या भेटीमुळे होती की देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं नाही, मोदींना भेटायचं नाही, एकनाथ शिंदेचं कौतुक करायचं नाही. आज ती अटक राज ठाकरेंनी फेटाळली, याचा अर्थ कुठतरी असा होतोय का की आता उद्धव ठाकरेंचा नाही. मला त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो की राजसाहेबांनी कधी सांगितलं होतं की जाणार आहे. युबीटीच्या लोकांना फारच आतुरता लागलेली आहे की राजसाहेब आपल्याबरोबर कधी येतात. ज्या व्यक्तीबरोबर 20-20 वर्ष संपर्क काही लोकांनी ठेवला नाही ते महानगरपालिकेच्या निमित्तानं आता संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी आहेत आणि ते कोणाला भेटायचं नाही. मी अजून एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं की शाळेमध्ये लहानपणी जेव्हा भांडणं होतात
त्यावेळी ती मिटवण्यासाठी तू इकडे बघू नको तिकडे बघू नको ह्याच्यावर बोलू नको हे शाळेमध्ये होत असतं, राजकारणामध्ये होत नाही. आणि अशा अटी राजसाहेब जुमानणार नाहीत हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी जी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते त्या बॅनरबाजीच्या मला असं वाटतं ती युबीटीनंच केलेली बॅनरबाजी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असं काही नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असता तर 20 वरनं 21 वर गेले असते. 20 वरच ते विधानसभेला थांबले. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. कुठेतरी वातावरण निर्मिती केली जात होती. फायदा होईल मुंबई महानगरपालिकेत कुठेतरी. राजसाहेब महायुतीबरोबर आले तर नक्की फायदा होईल, परंतु याचा निर्णय शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेब घेतील, भाजप म्हणून देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादा घेतील. राजू शेट्टींचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे. राजू शेट्टी असं म्हणतात बच्चू कडूंना भेटायला गेले होते तेव्हा ते म्हणतात की जिथे मंत्री भेटतील तिथे अडवा आणि त्यांना तुडवा. ही भाषा कशी वाटते तुम्हाला? हे भावनेच्या भरामध्ये असं होत असतं. शेवटी प्रत्येकाला असं वाटत असतं की मलाच टीआरपी मिळाला पाहिजे. जसं 9 वाजता वाटतं, 9:30 वाजता वाटतं, 10 वाजता वाटतं, तसंतलं ते असेल. पण राजू शेट्टी देखील आमचे अतिशय चांगले मित्र आहेत. ते देखील लोकशाही जपतात, मानतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी जर केलं असेल तर ते चुकीचं आहे. मुंबई महापालिकेसाठी रचना जी आहे वॉर्ड रचना ती आता पडण्यास सुरुवात झालेली आहे. तोंडावरती आल्या निवडणुका. युतीची चर्चा कधी पुढच्या टप्प्यामध्ये पूर्ण होईल? योग्य वेळी युतीची चर्चा, महायुतीची चर्चा सुरू होईल आणि योग्य वेळी संपेल. सर, रिहाई पे जाना चाहेंगे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के 2 नेता और उसके पहले महाराष्ट्र के साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जो नेता है संदीप जी देशपांडे और अमेय खोपकर, ये माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को मिलने के लिए नवी मुंबई के काम के बारे में आए थे. लेकिन एकनाथ शिंदे साहब काम से, मीटिंग से सह्याद्री चले गए. इसलिए मैं वहां का गार्डियन मिनिस्टर था. पहले मेरे से बात हो गई, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब के साथ बात हुई और वो निकल गए. उसमें कोई भी राजनीति नहीं थी. महायुति का सीट बंटवारा कैसा हो इसके बारे में भी चर्चा नहीं हुई. लेकिन आपको लगता है राज ठाकरे आपके साथ आए तो आपका फायदा होगा? विरोधकांना एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासूनच मिरच्या जमलेल्या आहेत. त्यांना पोटसूळ उठलेला आहे आणि म्हणून या पोटदुखीवर उपाय म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कायमस्वरूपी सांगतात की आपला दवाखाना त्यांनी प्रत्येक गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काढलेला आहे. राज ठाकरे आपके साथ आएंगे तो आपका फायदा होगा, आपको खुशी होगी. राज साहब अगर महायुति के साथ आते हैं तो फायदा होगा और हम सबको आनंद भी होगा. लेकिन जिस प्रकार से सर बात कर रही थी उद्धव ठाकरे राज ठाकरे 2 भाई साथ में आएंगे और कई यूबीटी ने जो शर्तें रखी थी वो शर्तें राज साहब ने मेरे ख्याल से ठुकरा दी है और आज देवेंद्र फडणवीस साहब के साथ उन्होंने बात की. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मनसेचे नेते आले होते त्यावेळी तिथे उदय सामंत सुद्धा उपस्थित होते. हा निव्वळ योगायोग समजावा की आजच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झालेली होती. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मनसेचे नेते आले, मात्र ते नवी मुंबईतल्या एका विकास कामासंदर्भात आलेले होते. मात्र ती भेट आजच्याच दिवशी झाली. हा निव्वळ योगायोग आहे असं उदय सामंत म्हणाले. ते देखील मुक्तागिरी या बंगल्यावरनं बाहेर पडता पडता त्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया. प्रश्न विचारण्यात आला की राजसाहेबांकडे पुन्हा खिचडी कधी खायला जाणार. त्याच्यावर मी रेकॉर्डवर असं उत्तर दिलं की 8 ते 10 दिवसामध्ये राजसाहेबांची त्यांच्याकडे खिचडी खायला आणि गप्पा मारायला मी जाणार. आता खिचडीची चव अधिक वाढेल. गेल्यानंतर कळेल ना. चला, थँक्यू सर. मात्र दुसरीकडे हेही सांगायला विसरले नाहीत उदय सामंत की जर राज ठाकरे हे महायुतीमध्ये आले तर महायुतीला फायदाच होईल. मात्र त्या संदर्भातला निर्णय हे महायुतीचे 3ही प्रमुख नेते घेतील असं उदय सामंत यांचं म्हणणं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या घरी भेटीगाठी या उदय सामंत यांच्या ज्या पद्धतीनं वाढलेल्या होत्या त्यावरती सुद्धा त्यांनी मिश्किल असं भाष्य केलं खिचडी संदर्भात. मात्र महायुतीमध्ये राज ठाकरे येणार की नाही या संदर्भातला निर्णय प्रमुख नेतेच घेतील. आजची जी भेट होती मुख्यमंत्र्यांची आणि राज ठाकरेंची याबद्दल मला कल्पना नाही आणि केवळ योगायोग झाला की आजच्याच दिवशी मनसेचे नेते हे एकनाथ शिंदे यांच्या देखील भेटीसाठी आले. मात्र ते कारण होतं नवी मुंबईतल्या फुल मार्केट संदर्भातलं, जे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा सांगितलं आणि उदय सामंत यांनी सुद्धा तीच गोष्ट पुन्हा एकदा सांगितली. नवी मुंबईतल्या फुल मार्केट संदर्भात हे मनसेचे नेते आले होते
अशी प्रतिक्रिया आली आहे। तर एकूणच राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटतायत पाहूयात। भेट होणं म्हणजे काही भेटीगाठी या सगळ्यांच्या होत असतात। आपण फार मत व्यक्त करणं हे घाईचं होईल। शिवसैनिकाच्या भावना तर आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे, पण या भेटीविषयी व्यक्तिगत भेट कोणाची होत असेल तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं। बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील चर्चा केली अनेक दिवसांपासून, त्याच्यावर परिणाम हे गारोडींच्या चर्चा आहे, निश्चित येणार नाही। कारण ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार गाडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि खऱ्या अर्थानं मोगलाईच्या पंक्तीत बसलेल्या उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे कदापि जाणार नाही। एक तर त्यांना पंगत सोडावी लागेल, तेव्हा कुठे युतीची चर्चा होईल। राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात, त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच मूळ उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते, आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे। महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील। राजकारण कळेल ना तुम्हाला थोड्याच वेळात, सीएम साहेब बोलतील ना थोड्या वेळात। याच संदर्भात आपण बोलणार आहोत। राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आहेत आपल्यासोबत। सर, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये पुन्हा एकदा। एकीकडे आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे भेटतात, दुसरीकडे एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि मनसेचे नेते भेटतात। कारण जरी सांगितलं जात असलं की नवी मुंबईतल्या फुल मार्केट संदर्भातला प्रस्ताव, मात्र महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, काय सांगाल? हो, जेव्हा मूळ विषयाबद्दल काही वेगळं सांगायचं असतं तेव्हा अशी काही कारणं राजकारणामध्ये नेहमीच दिली जातात, त्यात नवीन काही नाही आहे। परंतु आज तो विषय इतक्या गांभीर्यानं चर्चेला जाण्याची काही शक्यता नाही, जो आपण नवी मुंबईचा म्हणताय तो। पण ज्या घडामोडी सकाळपासून आपण पाहतोय त्या अर्थातच राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा वाटाघाटी याच्यात दिसत आहेत। कारण त्याच्यामध्ये जेवढी लोक सहभागी होत आहेत ती लोक नवी मुंबईच्या प्रश्नासाठी होत नाहीत। म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे सहकारी मंत्री, बाकीचे नेते, याचं कारण उघड आहे। कारण प्रभाग रचना सुरू झाली, आता ताबडतोब ही जी चर्चा सुरू होती ठाकरे बंधू एकत्र येण्याची, त्याला कुठेतरी छेद द्यायचा असेल महायुतीला। महायुती राजकारण म्हणजे आता महायुतीचे नेते नेहमी म्हणत असतात की आम्ही काय साधुसंत नाही, आम्ही राजकारणी आहोत। त्यामुळं प्रत्येक क्षेत्रात महायुती वरचढ कसं ठरेल यासाठीची व्यूहरचना दिसते। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे, तसं वातावरण तयार होतंय, बॅनर पोस्टर लागतायत, विनाकारण तसं वातावरण जास्त वाढत गेलं तर अशा टप्प्यावर गेलं की ते परत मागे येणं कठीण आहे, तर मग सगळ्याच राजकीय गोष्टी अडचणीच्या ठरतील। हे म्हणून महायुतीनं अगदी योग्य वेळी त्याला छेद देण्यासाठी पाऊल टाकले असं म्हणायला हरकत नाही। बरोबर। आता ज्या सगळ्या घडामोडी आहेत, ज्या भेटीगाठी होत आहेत, त्यावरनं आम्ही ज्या प्रतिक्रिया घेतोय राजकीय नेत्यांच्या सुद्धा, त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, अजूनही आशा आहे त्यांना की असं काही होणार नाही आणि हे दोघे भाऊच एकत्र येणार। राजकारणी खूप हुशार असतात। एकंदरीत लोकांमध्ये काय चर्चा होते आपल्या भेटीगाठीबद्दल, आपल्या एकत्र येण्याबद्दल, आणि लोकांमध्ये काय त्याचा सूर उमटतोय, मग त्याचं आपल्याला मतामध्ये रूपांतर करता येतं का, याचा सतत अभ्यास राजकारणी करतात। ते 24 तास राजकारणाचा विचार करतात। आज महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय की उद्धव ठाकरे यांचे समर्थक आणि राज ठाकरे यांचे समर्थक यांच्या मनोमिलनाचे प्रयत्न सुरू आहेत, एकत्र येणं, भेटीगाठी, हास्य विनोद। तर हा विषय त्यांचा पुढे चाललाय। आता हा विषय इतका पुढे चाललाय की त्यातनं मागे फिरणं कठीण होऊन जाईल की काय, अशा टप्प्यावर तो जाण्याची शक्यता आहे। अशा वेळेला महायुतीने एंट्री केली आहे आणि राज ठाकरे सुद्धा चाचपणी करतायत की कुठे गेल्यानंतर, कुणाला भेटल्यानंतर काय प्रतिक्रिया येते, आपल्याला कोण भेटतं,
ते काय प्रस्ताव देत आहेत, मग आपण काय निर्णय घ्यायचा, त्यात आपल्या हिताचं काय आहे. राज ठाकरे हुशारीने या विषयावर जाहीर मतप्रदर्शन न करता आपल्या समर्थकांकरवी मोजके विधानं करून अतिशय चाणाक्षपणे या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. अर्थात त्यांनाही ठाऊक आहे की शिवसेना आणि मनसे हे पूर्वीचे जुने सहकारी आहेत त्यांच्या सगळ्या एकंदरीत राजकीय वाटचालीतले. आता हे ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत, तर अशा टप्प्यावर महायुतीसोबत आपण कशी राजकीय वाटाघाटी कराव्या, किती कराव्या, आता यातनं ते कशी सुटका करून घेतात हे पाहणं फार रंजक ठरणार आहे असं माझं मत आहे. बरोबर आहे. आणि या सगळ्या चर्चा सुरू आहेत, अजूनही काही स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे आता दोन्हीकडनं हेच सांगितलं जातंय की जोपर्यंत हे प्रमुख नेते काही बोलणार नाहीत तोपर्यंत काही आपण तर्कवितर्क लावतच राहणार लोक. मात्र महायुतीकडनं संजय शिरसाट असतील किंवा उदय सामंत यांनी कळत नकळतपणे हे सूचित केलंय की बाबा प्रस्ताव तर आधी पण दिलाय, ऑफर आधीही दिली आहे, आताही आमची ऑफर आहे आणि ते जर आले तर महायुतीला फायदाच होईल, अशी वक्तव्य त्यांच्याकडनं येणं म्हणजे कुठेतरी असंच वाटतंय की राज ठाकरे महायुतीच्या वाटेवर आहेत. महायुतीच्या वाटेवर आहेत असं पटकन त्याचं हे काढणं शक्य म्हणजे तितकंसं सोपं नाही याचं कारण मी आपल्याला सांगतो. कारण विधानसभेला त्यांना एकंदरीत मतं खूप कमी मिळाली आहेत. त्यांच्यासमोर आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पक्षाची मान्यता, पक्षाचं चिन्ह कायम ठेवणे, त्यासाठी आवश्यक तो मतांचा कोटा मिळवणे. ती मतं कशी मिळतील याची त्यांना चिंता असणार. दुसरी गोष्ट अशी की महायुतीसोबत गेल्यामुळं लोकसभेला काय वातावरण तयार झालं, त्याचा कितपत लाभ झाला राजकीय त्यांना, याचाही विचार ते राजकारणी म्हणून करत असतील ना. इतकं पटकन ही युती होईल, सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स ते लगेच मान्य करतील असं नाही. राजकारणामध्ये जेवढं वरवर दिसतं तेवढं ते नसतं, आतमध्ये खूप खोलवर काही गोष्टी सुरू असतात. आणि एक मुद्दाम मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जरी हे लोक भेटत असले तरी यांच्या जागा वाटपाचा मुद्दा फार कळीचा असणार आहे. तो आजच्या आज नाही होत. आता प्रभाग रचना कुठे सुरू झाली आहे, प्रभाग रचनेमध्ये जर काही मोडतोड झाली वॉर्डांची तर कुठला प्रभाग कोण घेईल, कुणाची ताकद कुठल्या प्रभागात आहे, मग हा वॉर्ड मला सोडणार की नाही, किती जागा सोडणार, कुठल्या शहरामध्ये सोडणार, मुंबईत सोडल्या तर ठाण्यात किती, ठाण्यात म्हटलं तर नाशिक आणि पुण्यात काय, हे सगळं बारीक 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 गोष्टींचे तपशील हे आजच्या आज ठरवून आजच्या आज काही होईल असं नाही. त्यांनी सुरुवात केली आहे. राज ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय त्यांना भेटण्यासाठी आणि एक नवीन राजकारणामध्ये नवीन चर्चा सुरू झाली आज महाराष्ट्राच्या. तर महायुतीने त्यांना जे राजकीय इप्सित साध्य करायचं होतं, जो गोंधळ उडवून द्यायचा होता शिवसेना आणि मनसेच्या समर्थकांमध्ये, जे फार एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत, तो गोंधळ उडवून दिलाय आज त्याने. आता याचं पुढे कसं कसं वळण घेतं हे सगळं ते पाहावं लागेल आपल्याला. बरोबर. रविकिरण देशमुखजी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि आता एक फोटो समोर येतोय ज्यामध्ये मनसेचे नेते हे उदय सामंत यांना एक निवेदन देत आहेत, एक प्रस्ताव देत आहेत आणि तो आहे असं सांगितलं जात आहे नवी मुंबईतल्या फुल मार्केट संदर्भातला. याच संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्यासोबत. उदय, आपण पाहतोय की फोटो समोर आलेला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांची मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमित खोपकर यांनी भेट घेतलेली आहे. हे भेटीचं कारण जे आहे ते अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं आहे की पनवेलमधील फुल मार्केटचा एक विषय होता, तो विषय मार्गी लावण्यासाठी म्हणून ही भेट झाली होती असं सांगण्यात येत आहे. मात्र खरं कारण जे आहे ते मात्र गुलदस्त्यात आहे. अधिकृतपणे त्याची कुठेही वाच्यता जी आहे ती केली जात नाही आहे. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते जेव्हा एकमेकांना भेटतील त्यानंतरच अधिकृत जी आहे पुढची चर्चा किंवा अधिकृत घोषणा ती होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हे दाखवून दिलेलं आहे की दोघांमध्ये समन्वय आहे, दोघांमध्ये चर्चेचे सत्र जे आहे ते सुरू झालेले आहे. त्यामुळे शिवसेना मनसेची युती पुढील येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्या अधिकृत कुठलीही घोषणा होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारे नेते मंडळी जी आहेत ते या संदर्भात बोलणार नाहीयेत. मात्र आपण पाहतो आहोत की प्रसार माध्यमांना काही कारण जे आहे उत्तर जे आहे ते द्यावं लागणार आहे आणि त्यासाठीच नवी मुंबईतील पनवेल येथील हे फुल मार्केटचा विषय जो आहे तो पुढे करण्यात आल्याचं समजतं आहे. फुल मार्केटचा विषय सांगून प्रत्यक्ष एक युतीच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत, पडद्यामागच्या जागा वाटपा संदर्भातल्या त्या चर्चाच या बैठकीमध्ये झाल्या असल्याची माहिती मिळते. बरं, आणि उदय आणखी एक प्रश्न त्यामध्ये तो म्हणजे ही भेट मुक्तागिरीवरतीच का? अगदी बरोबर आहे, मुक्तागिरीवरती करण्यात आलेली आहे. मुक्तागिरीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते, त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे होते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची ही भेट झालेली आहे. या भेटीमध्ये आपण समजू शकतो हे तीन जेव्हा शिवसेनेचे नेते होते त्यामुळे अर्थातच येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या संदर्भात एक दुसऱ्या फळीतली जी चर्चा आहे ती इथे पार पाडलेली आहे.
प्रत्यक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जेव्हा पुन्हा एकदा बैठक होईल त्या बैठकीनंतरच अधिकृत जी आहे माहिती युती संदर्भात ती पुढे येण्याची शक्यता आहे. बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी. तर ही भेट ज्या वेळेला झाली त्याचा हा फोटो समोर आलेला आहे. तर उदय सामंत जरी म्हणत असले हा फक्त योगायोग आहे, फडणवीस आणि ठाकरे यांची भेट एकीकडे होणं आणि दुसरीकडे मनसेचे नेते हे उदय सामंतांची एकनाथ शिंदेंची भेट घेण्यामागचा हा निवड योगायोग आहे असं उदय सामंत यांचं म्हणणं आहे. नवी मुंबईतल्या एका विकास कामाच्या मुद्द्यासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती उदय सामंत आणि मनसेच्या नेत्यांकडून देण्यात आली. मात्र यामागे बरंच काही शिजलं असावं अशी शक्यता वर्तवली जाते. मनसेच्या नेत्यांसोबत जी काही भेट झालेली आहे एकनाथ शिंदे आणि उदय सामंत आणि श्रीकांत शिंदे त्यावेळेला उपस्थित होते. त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं, या दोन्ही महत्त्वाच्या भेटी आजच्या दिवसात घडल्या आहेत. त्यामुळे यावरनं देखील तर्कवितर्क लावले जात आहेत.